तुम्ही कोणत्या गोष्टींची अपेक्षा करताय आणि कोणत्या गोष्टी तुमच्या लाईफमधून तुम्हाला लेट गो करायच्या आहेत त्याच्यासाठी हा खास मेसेज असणार आहे. ओके, तुम्ही ज्या ओव्हर थिंकिंगमध्ये राहताय ना, त्याच्यामुळे जे तुमच्या लाईफवर जो काही इफेक्ट होतोय, तुम्ही त्या प्रॉब्लेममध्ये अडकताय, त्याच्यासाठी हा मेसेज राहणार आहे. तुम्ही काय अपेक्षित करताय तुमच्यासाठी, की सगळ्या गोष्टी ठीक व्हाव्या, की तुम्हाला परत परत त्याच गोष्टींमध्ये अडकायचं आहे, याच्यासाठी हा मेसेज राहणार आहे. पण कोणत्या गोष्टी लेट गो करायला पाहिजेत, त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी ठीक होतील, त्याच्यासाठी सुद्धा हा मेसेज राहणार आहे. हा मेसेज जनरल मेसेज राहणार आहे. काही ठराविक राशी जर मला याच्यामध्ये जर मिळालं तर तुमच्याशी मी ते पण शेअर करेन. सगळे कार्ड ओव्हरऑल घेऊया, मेसेज समजेल. वेगवेगळं कार्ड काढायची गरज नाही आहे. मी तुम्हाला सांगते की तुमच्यासाठी कोणत्या गोष्टी तुम्ही घ्यायला पाहिजेत, अपेक्षित तुम्ही करताय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्ह्यूअर्स कोणत्या गोष्टी अपेक्षित करत आहेत आणि कोणत्या गोष्टी लेट गो करायला हव्यात त्यांनी त्यांच्या लाईफमधून, ज्याची गरज आता माझ्या व्ह्यूअर्सला आहे आणि त्या गोष्टी त्यांनी लेट गो करायला पाहिजेत. एनर्जीज बघा, एनर्जीज किती तुमच्या, म्हणजे तुम्हाला अपेक्षा पण आहेत, त्या गोष्टी लेट गो पण करायच्या आहेत, पण तुम्ही करत नाही आहे. ओके, लेट गो करणं खूप महत्त्वाचं आहे. त्या गोष्टी कम्युनिकेशन मला येताना दिसते, किंवा तुम्ही एका ॲक्शनमध्ये येताना दिसते, फास्ट ॲक्शन घेण्याचा ह्याच्यामध्ये दिसते. एकतर हा मेसेज घेतला की तुम्ही ओव्हर थिंकिंगमध्ये आहात. ओके, सगळ्यात महत्त्वाचं अपेक्षा काय करताय तुम्ही स्वतःकडून, काय व्हावं, काय चेंजेस व्हावे याच्यासाठी, आणि कोणत्या गोष्टी लेट गो करायच्या. ओव्हरऑल सगळ्या मेसेज याच्यामध्ये आपण चेक करूया. मॅजिशियन, क्वीन ऑफ कप्स, पेंटिकल्स, 9 ऑफ कप्स, वाव, पेंटिकल्स, 2 ऑफ पेंटिकल्स, क्वीन ऑफ वॉन्ड्स, द मून, क्वीन ऑफ पेंटिकल्स आणि पेज ऑफ सॉर्ट्स. ओके, सगळ्यात महत्त्वाचं कोणत्या गोष्टी अपेक्षित करायला तुम्ही पाहिजे तुमच्या लाईफमध्ये, म्हणजे कोणत्या गोष्टी अशा आहेत ज्या तुमच्या लाईफमध्ये आल्या पाहिजेत आणि तुम्हाला असं वाटतं की नक्की ते तुमच्यासाठी डेफिनेटली ओके पण असतील. मी कार्ड जरा लावून घेते, म्हणजे जरा बघून घेते की कोणत्या. ओके, या 3 गोष्टी तुम्हाला लेट गो करायच्या आहेत. ओके, आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये घेऊन यायच्यात, म्हणजे अपेक्षा तुम्ही डेफिनेटली याची करताय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काहीतरी मॅनिफेस्ट करताय तुम्ही, आणि ती जर्नी तुमची कंप्लीट व्हावी असं पण तुम्हाला वाटतं. आणि हे मॅनिफेस्टची जर्नी तुम्ही खूप दिवस झालं, मला वाटतं अगदी 9 मंथपासून किंवा त्याच्यापेक्षा जास्त, किंवा 1 वर्षापासून आधी तुम्ही मॅनिफेस्ट काहीतरी करताय आणि तुमची विश कंप्लीट व्हावी याच्यासाठी प्रयत्न करताय. ही विश तुमची कोणती पण असू शकते, पण तुम्हाला ह्याच्यावरच वर्क करायचं आहे. ओके, ह्याच गोष्टी तुम्ही अपेक्षित ठेवायच्या, ह्याच्या व्यतिरिक्त काहीसुद्धा नाही. ओके, क्वीन ऑफ वॉन्डची एनर्जीज, तुम्हाला कॉन्फिडन्स राहायचं आहे स्वतःवर, स्वतः सेल्फ लव्ह करा. ही लेडीज तुम्ही बघू शकता. ओके, ही एक क्वीन आहे. तिला स्वतःवर किती कॉन्फिडन्स आहे विचार करा. तिच्या पुढे एक बिल्ली पण आहे, ब्लॅक बिल्ली. ओके, पण तिचं लक्ष त्याच्याकडे आहे का? तिचं लक्ष तिच्या त्या ड्रीमकडे आहे, त्या गोष्टींकडे आहे जे तिला माहीत आहे की माझ्यासाठी अपेक्षित आहे आणि मला हे डेफिनेटली मिळणार आहे. अशा त्या गोष्टींकडे नाही आहे ज्या गोष्टी तिने लेट गो केल्यात किंवा इग्नोर. ओके, त्या गोष्टी तिने लाईफमध्ये केल्यात. तुम्हाला डेफिनेटली हे करायचं. हे कार्ड मी मुद्दाम त्यासाठी घेतलं की तुम्हाला व्यवस्थित मला सांगता येईल. ओके, त्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. हार्डवर्क करावा लागला तरी चालेल. हार्डवर्क हे सगळ्यांसाठीच असतं. इझी कोणतंच गोष्ट नाही आहे की ती तुम्हाला लगेच आली आणि लगेच तुमच्या लाईफमध्ये भेटली. ओके, काही अशा पेंटिकलची खूप एनर्जीज येते. ओके, पैशासंदर्भातल्या काही गोष्टींमध्ये अडकलं असाल किंवा तुम्ही काही विचार करत असाल किंवा अपेक्षित तुम्हाला काय असेल तर सगळे ब्लॉकेजेस मला निघताना दिसते. मला असं वाटतं तुमचा मूलाधार चक्र पण चांगला असू शकतो. जर तुमच्यासाठी हे कार्ड आलेत ना, मूलाधार चक्र डेफिनेटली तुमचं चांगलं असेल तरच हे कार्ड आलेले आहेत तुमच्यासाठी. पेंटिकलची एनर्जीज खूप छान दिसते. इमोशनल लेवल थोडासा कंट्रोल करा, बाकी गोष्टी चांगल्या आहेत तुमच्यासाठी. ओके, आणि स्किल तुमच्यामध्ये स्किल आहे. स्किल म्हणजे की तुमच्यामध्ये एक क्वालिटीज आहेत ज्या तुम्हाला बाहेर काढणं खूप महत्त्वाचे आहे. तुम्हाला माहिती आहे की तुमच्यामध्ये ह्या गोष्टी आहेत, ही कला आहे आणि हे तुम्हाला करणं आहे. त्याच्यावर थोडं हार्डवर्क केलं तर डेफिनेटली तुम्ही फायनान्शियली पण चांगले होणार आहात. ओके, क्वीन ऑफ पेंटिकल्स,
कम्फर्ट लेवल जो तुम्ही एक स्वतःचं बनवून ठेवलेलं आहे की तुमच्याकडे सगळ्या क्वालिटीज आहेत. ओके, तुमच्याकडे सगळ्या क्वालिटीज आहेत, पण जे कम्फर्ट लेवल तुम्ही जे बनवून ठेवलेलं आहेत ना त्याच्यातून थोडंसं बाहेर निघा आणि तुमच्या देहाकडे म्हणजे तुमचे जे स्वप्न आहे ना त्याच्याकडे फक्त लक्ष द्या. तुम्हाला त्या गोष्टींवर वर्क करायचे. ज्या गोष्टी तुमच्यासाठी नाही आहेत काय उपयोगाच्या त्याच्याकडे इग्नोर करा आणि मूव ऑन करा. ओके, सरळ लेट गो करा त्या गोष्टी तुमच्यासाठी. क्वीन ऑफ कप्स, क्वीन ऑफ पेंटिकल्स, तुम्ही एक कम्फर्ट लेवल स्वतःच्या आजूबाजूला तयार करून घेतलं आहे फक्त स्वतः पुरता. त्याच्यामुळे त्या एनर्जीजमध्ये राहू नका. फ्रीडममध्ये जेवढं याल तेवढ्या गोष्टी. मी नेहमी हेच वापरत असते वाक्य, नेहमी चांगलं होईल. हे पॉझिटिव्ह जितकं तुम्ही बोलत राहाल ना, एक लक्षात ठेवा सगळ्या गोष्टी लगेच होत नाहीत. मी नेहमी वारंवार सांगत असते. तुम्ही माझी जर जर्नी ऐकाल ना तर तुम्ही म्हणजे हेच होऊन जाईल. एक काय असतं, जाऊ दे चला, काय हरकत नाही आहे, पण मी तुम्हाला तेच मोटिवेशन देते की तुम्ही चांगल्या गोष्टींमध्ये चांगल्या ह्याच्यामध्ये एनर्जीजमध्ये येण्याचा प्रयत्न करा. क्वीन ऑफ कप्स, ओके, आपण घेतलं कम्फर्ट लेवल तुमच्या आजूबाजूला जो तुम्ही तयार केलेला आहे त्याच्यातून थोडंसं बाहेर या. इथं एनर्जीज असं नाही आहे की तुम्ही कार्डायसमध्ये जरी असेल ना तर तुम्ही ओरामध्ये खूप कमी आहे. ओके, ओरा तुमचा खूप कमी पडतो आहे. त्याच्यामुळे काही गोष्टी तुमच्या लाईफमध्ये अट्रॅक्ट होत नाहीत, येत नाही आहेत. तर तुम्हाला थोडंसं क्लिन्झिंग करा. ओके, मी ना डिस्क्रिप्शनमध्ये मला ना यूट्यूबला एक खूप छान एक गाणं मिळालं मेडिटेशनचं. मेडिटेशन असं नाही आहे, मेडिटेशन नाही आहे, आपण होपोनोपोनोची प्रेयर करतो ना. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, आय ट्रस्ट यू, म्हणजे आय लव्ह यू तर तसं गाणं ना मला यूट्यूबला मिळालं. सहज मी मोबाईल घेतला आणि बघितलं, ओपन केलं तर ते गाणं माझ्यासमोर आलं. मी तर नेहमी प्रेयर होपोनोपोनोची करत असते, पण ते गाणं इतकं छान आहे ना, ज्या वेळेला तुम्ही ऐकाल ना खरोखर त्याच्यामध्ये जे अफर्मेशन टाकलेले आहेत ना एक इतक्या सुंदर आहेत ना. ते गाणं ज्या वेळेला तुम्ही ऐकाल ना तुम्ही, आणि त्याच्यामधले एक शब्द जे आहेत ना ते खूप छान आहेत. खूप होपोनोपोनोची पूर्ण प्रेयर त्याच्यामध्ये 10 मिनिटाचं काहीतरी गाणं आहे. तुम्हाला जर हवं असेल तर मला नक्की कमेंट्समध्ये लिहा. तुमच्या कमेंट्स आल्या तरच मी तुम्हाला ते पाठवून देणार. असं नको व्हायला की मी होऊन स्वतःहून देते. तर तुमची पण आवड पाहिजे ना, तुम्हाला पण वाटलं पाहिजे. तुम्ही फक्त ऐकलात ना, रोजच्या रोज जरी डेली ह्याच्यामध्ये ते यूज केलात ना, रात्री झोपताना, सकाळी उठल्यानंतर, आधीमध्ये तुम्हाला ज्याही वेळेला वेळ मिळेल ना त्यावेळेला जर ते ऐकलात ना तर तुम्ही बघा, फक्त ऐकलात तरी एनर्जी एवढी छान होते ना, आपोआप ते पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये ओरा पण एवढा छान होतो. म्हणजे सुंदरच आहे. होपोनोपोनोचे रिझल्ट खरंच खूप छान आहेत, पण ते आपल्याला सही पद्धतीने माहिती नसतं कसं करायचं. पण ह्या सॉन्गमध्ये, ह्या गाण्यामध्ये मी जेव्हा ऐकलं ना, मी तर नेहमीच लावते, पण खूप छान आहे. आणि तुम्हाला नक्की हवं असेल ना, मला डिस्क्रिप्शनमध्ये मला कमेंट्समध्ये नक्की द्या, मी तुम्हाला पाठवून ठेवते. ओके, त्याची लिंक पाठवून ठेवते. मॅजिशियन, तुम्ही काहीही करू शकता. ओके, तुम्ही जादूगर आहात. ओके, आणि काही ना काही मी तुम्हाला सांगते ना, स्किल पॉवर तुमच्याकडे दिलेलं आहे. हार्डवर्क जर तुम्ही केलात ना तर तुमच्याकडं वॉटरची एनर्जी येऊ शकते, एअर सायन्सची एनर्जीज येऊ शकते, तुमच्याकडे फायर सायन्सची एनर्जी येऊ शकते, अर्थ सायन्सची एनर्जी. म्हणजे तुमच्याकडे सगळं ओव्हरऑल सगळ्या राशींचं सगळं महत्त्व आणि सगळ्या राशींचे जे तत्व आहेत ते सगळं तुमच्याकडे येऊ शकतं. तेवढी स्किल पॉवर तुमच्याकडे आहे, ते तुम्हाला ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. तुमचं काय झालं ना, बाह्य लोकांकडे विचार करताय ना, त्याच्यामुळे स्वतःकडे लक्ष नाही. स्वतःकडे आता लक्ष द्या. ओके, त्या गोष्टी तुम्हाला अपेक्षित आहेत आणि तुम्ही स्वतः सगळं तयार करू शकता. एवढं स्किल पॉवर तुमचं जबरदस्त आहे ना, तुमच्यामध्ये एवढ्या क्वालिटीज, एवढ्या कला आहेत ना, तुम्ही सगळं तयार करू शकता. मॅनिफेस्ट, जसं मी आता ते गाणं सांगितलं ना, तुम्ही फक्त ते ऐकत राहा. बघा किती पॉझिटिव्ह गोष्टी तुम्ही तुमच्या लाईफमध्ये घडू शकतात. ओके, कंट्रोल कशाला करताय? ज्या गोष्टी, हे बघा, एक लक्षात ठेवा, वाळू हातामध्ये ज्या वेळेला आपण पकडतो तर वाळू एका ठराविक टायमिंगपर्यंतच हातामध्ये राहते. आपण पकडली ती निसटून जाणार. किती कंट्रोल करणार ना तुम्ही त्या गोष्टीला? करू नका. जी गोष्ट तुमच्या नशिबात आहे ना, ते कुठूनही तुमच्या युनिवर्स तुम्हाला कुठून ना कुठून तरी ते देणार. हा मेसेज माझा तुमच्याकडे आला आहे ना, तर हा मेसेज त्यांनाच मिळणार ज्यांना गरज आहे त्या मेसेजची. आणि खरोखर त्या मेसेज घेण्याच्या तेवढ्या ह्याच्यामध्ये आहेत ती लोक, म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये, त्यांच्या लाईफमध्ये काहीतरी चांगलं घडावं, चांगलं व्हावं, चांगलं याच्यासाठी. म्हणून तुम्ही हा मेसेज बघताय. कोणी पण ह्या मेसेजकडे असंच येऊ शकत नाही. हे बघा, हे आता एक प्रकारे असं एक सोशल मीडिया झालेलं आहे की तिथे लोकांना घाबरवलं जातं, भीती दाखवली जाते. आपल्याला ते नाही आहे करायचं.
आपल्याला मोटिवेशन द्यायचं आहे, आपल्याला लोकांना पॉझिटिव्ह एनर्जीजमध्ये आणायचं आहे, त्यांचा ओरा चांगला करायचा आहे, त्यांना चांगल्या गोष्टींमध्ये घेऊन जायचं आहे. ज्या गोष्टी तुमच्या नशिबात नाही आहेत लेट गो करा. ज्या गोष्टी तुम्हाला अपेक्षित वाटतात आहे खरंच येतील का? जसं की वाळू हातात धरल्यानंतर राहत नाही, ते एका ठराविक टायमिंगपर्यंत निसटून जाते, तसंच आहे आपलं लाईफ. ओके, तर त्याप्रमाणे थोडं समजून घ्या, थोडं बॅलन्समध्ये येण्याचा प्रयत्न करा. सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता, स्वतःचं वर्चस्व स्वतः निर्माण करू शकता. तुमच्याकडे ते स्किल पॉवर डेफिनेटली आहे. ओके, कोणत्या गोष्टी लेट गो करायच्यात, स्वतःला खूप कंट्रोल करताय. आत्ताच मी तुम्हाला बोलले, बॅलन्स खूप करण्याचा प्रयत्न करताय. बॅलन्स म्हणजे स्वतःच्या ह्याच्यामध्ये बॅलन्स होतोय, पण बॅलन्स जातोय तिसऱ्याच गोष्टींकडे. ओके, नको त्या गोष्टींकडे जातोय असं मला दिसतंय, तर तसं करू नका अजिबात. तुम्हाला बॅलन्स त्याच गोष्टींमध्ये करायच्या आहेत ज्या गोष्टी खरोखर तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, ज्या चांगल्या आहेत तुमच्यासाठी. द मूनचं कार्ड आले तुम्हाला. तुम्ही ना इतर लोकांकडे खूप म्हणजे त्यांच्याकडे खूप लक्ष देत आहे. ते माझ्या लाईफमध्ये आल्यामुळे माझं असं झालं का. एक लक्षात ठेवा, आपला कर्मा. माझ्या लाईफमध्ये जर कोणी आलं, तो जो काळ माझ्यासाठी होता तो न सांगण्यासारखा आहे. म्हणजे एक मैत्री होती, नंतर जे माझ्या लाईफमध्ये जे झालं, 1 वर्ष वेगळ्या झोनमध्ये मी होते. म्हणजे सांगू पण शकत नाही मी, म्हणजे खूप जर्नी आहे. मी काय अशीच याच्यामध्ये आलेली नाही आहे. सगळ्या टेस्ट करत करत त्या गोष्टींमध्ये आलेले आहे. म्हणजे आपली पूर्ण परीक्षा केली जाते, पूर्ण परीक्षा घेतली जाते युनिवर्सकडून, आणि नंतरच आपण हे तर हे एक आपली जर्नीच आहे. असं नाही की सगळं तुम्हाला अलगद तिथं मिळणार आहे. त्याच्यामुळं तो काय विचार करतो, तिने काय माझ्यावर केलं का, त्याने काय माझ्यावर केलं का, त्याने काय, आपला कर्म आहे. कधीतरी आपण ते आपण पास्टमध्ये आपण त्यांच्या लाईफमध्ये गेलो असेल, आपण काही गोष्टींचा त्यांना त्रास दिलेला असेल, म्हणून कदाचित आता ते आपल्या लाईफमध्ये थोडंसं टायमिंगसाठी. विचार करा, आपण आपल्या लाईफमध्ये किती लोक येतात ना, खूप चांगले पण येतात, खूप असे पण लोक येतात ज्यांच्यामुळे त्रास होता. आपण म्हणतो का म्हणजे एवढं सगळं चांगलं असतं या लोकांकडून. तर लक्षात ठेवा, आपले पास्टचे कर्म असतात. ओके, त्याच्यावरही खास मी व्हिडिओ बनवणार आहे पास्ट लाईफसाठी. आकाशिक रेकॉर्डिंग, आकाशिक टॅरोटमध्ये मी घेऊन येणार आहे व्हिडिओ. तुम्ही इंटरेस्टेड आहात तर नक्की कमेंट्समध्ये लिहा, मी नक्की तुमच्यासाठी बनवणार आहे. काय पास्टचे कार्मिक आपले ब्लॉकेजेस असतात ज्याच्यामुळे आपल्याला ते वर्क करावं लागतं, आणि ह्या जर्नीमध्ये आपण येतो. ओके, काही लोक आपल्या लाईफमध्ये आपल्या आयुष्यामध्ये भेटतात, तर ते आपल्याला डेफिनेटली लेसन देण्यासाठी. प्रत्येक गोष्टीतून शिका आणि हसत खेळत राहा. तुम्ही कशाला त्यांच्यामुळे तुमची लाईफ हे करून घेता, अजिबात करायची नाही आहे. इतर लोकांनी तुम्हाला त्रास दिला, हा त्यांचा कर्म आहे आता. ओके, तुम्ही त्या कर्मातून चांगलं निघा आणि पॉझिटिव्ह गोष्टींकडे, हा तुमचा कर्म आहे. तुम्ही चांगला विचार करा, हा तुमचा कर्म आहे. तुम्ही जेवढा चांगला विचार कराल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. तुम्ही मला सांगा, माझा ह्याच्यामध्ये काय फायदा आहे? मी एवढं तुम्हाला जर सांगत असेल तर माझा काय फायदा आहे ह्याच्यामध्ये? मी ज्या जर्नीमधून आल्या, मी जे 1 वर्ष डिप्रेशन ही बेकार गोष्ट, ज्याच्यामध्ये काय असतं, ज्याच्यामध्ये असल्या जर्नीतून मी आलेले, विचार करा. पण मी कधीसुद्धा असं दाखवत नाही किंवा मला कळाले काय असतं ते जर्नी. डिप्रेशन एक काय असतं आणि त्याच्यातून बाहेर येणं नथिंग पॉसिबल, आणि त्या गोष्टीतून मी बाहेर आलेले आहे. तर तुम्हाला हे मोटिवेशन मी देते. मला त्यावेळेला मोटिवेशनच द्यायला कोण नव्हतं, सगळं होतं पण शून्य होते मी. एकच होतं, आणि ते म्हणजे स्वामी. त्यांनीच मला त्या म्हणतो ना, एक अशा ह्याच्यामध्ये पडल्या आणि तिथून मला वरती खेचलं गेलेलं आहे. ते फक्त स्वामी आणि आईवडिलांचे आशीर्वाद. ओके, ह्यांचाच सपोर्ट मला खूप जास्त मिळाला. त्याच्यामुळे ही जर्नी मी कंप्लीट करू शकले, आणि इथून पुढेही मी कंप्लीट करणार आहे त्यांच्या सगळ्यांमुळे, युनिव्हर्स आणि एंजल श्री स्वामी समर्थ यांच्यामुळे. पेज ऑफ सॉर्टचे एनर्जीज आलेले. तुमच्याकडे नवीन ज्या आयडियाज आहेत, न्यू आयडिया आहेत, न्यू गोष्टी आहेत, त्या पुढं प्रेझेंट करा. ओके, बोलायला शिका, सांगायला शिका, कम्युनिकेशन करायला शिका, बोलायचा प्रयत्न करा. ओव्हरऑल तुमच्यासाठी हा मेसेज होता. कोणत्या गोष्टी तुम्ही अपेक्षित करता तुमच्या लाईफमध्ये याव्या, आणि कोणत्या गोष्टी तुम्हाला लेट गो करायच्यात, याच्यासाठी हा मेसेज होता. तुमच्यासाठी आपण गायडन्स घेऊया का एंजलचा? एंजल काय याच्यावर मेसेज देतात आहे, छोटासा गायडन्स तुमच्यासाठी. माझ्या व्ह्युअर्ससाठी एंजल प्लीज गाईड करा. माझ्या व्ह्युअर्सने कोणत्या गोष्टी त्यांच्या लाईफमध्ये आत्ता सध्या आहेत त्याच्यासाठी प्लीज गाईड करा त्यांना. बघा, एंजलचं पण गायडन्स बघा काय छान आलं. अबंडन्स आलं तुमच्या लाईफमध्ये, अबंडन्स येतो तुमच्या लाईफमध्ये, अबंडन्स येणार आहे तुमच्या लाईफमध्ये. ओके, खूप छान एनर्जी आहे. थँक्यू सो मच एंजल. ओके,
लव यू. थँक्यू सो मच. येणाऱ्या वर्षामध्ये 2026मध्ये तुम्ही ज्याही गोष्टींमध्ये अडकला आहात, ज्याही गुंतागुंती गोष्टीमध्ये अडकला आहात, ज्या गोष्टी तुम्ही आता समजणार आहे तुम्हाला की कोणत्या गोष्टी तुम्ही अपेक्षित करताय, त्या गोष्टी तुमच्यासाठी युनिवर्सनं डेफिनेटली तयार केलेल्या आहेत, त्या गोष्टींना तुम्ही एंटर करताय. ज्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये नाही आहेत त्यांना लेट गो करा आणि रिलॅक्स राहा तुमच्या लाईफमध्ये. होपोनोपोनोची प्रेयर, होपोनोपोनोचं एक सॉन्ग मी तुम्हाला जर हवं असेल तर नक्की मला डिस्क्रिप्शन का बोलते मी कमेंट्समध्ये लिहा. मी तुम्हाला नक्की ते सॉन्ग पाठवते. बघा खूप छान आहे. ऐकाल ना ज्या वेळेला तुम्ही म्हणाल खरोखर. आणि नक्की हा गायडन्स होता तुमच्यासाठी. तुम्ही ज्या गोष्टींमध्ये अडकला आहात, ज्या गोष्टींमधून बाहेर निघत नाही तर निघणार तुम्ही. अपेक्षित गोष्टी आहेत त्या तुमच्या लाईफमध्ये नक्की होतील. ज्या गोष्टी लेट गो करायच्या त्या गोष्टीला लेट गो करा, इग्नोर करा, मूव ऑन करा त्या गोष्टींना. ओके. हा व्हिडिओ, हा मेसेज तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. थँक्यू सो मच. कमेंट्स नक्की करा. सगळ्यांचे कमेंट्स वाचते, खूप छान वाटतं. थँक्यू सो मच. असंच सपोर्ट करा. थँक्यू सो मच.